नमस्कार. आज आपण आलो आहोत कपिल तीर्थ मंडईमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक शहराची एक ग्रामदैवता असते. तसे कोल्हापूरचे ग्रामदैवत आहे हे कपिलेश्वर मंदिर. नमस्कार. नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गांचं दर्शन घेतलं होतं. कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून म्हटलं जातं. तर कोल्हापूरमध्ये अशी बरीच मंदिरं आहेत की जी आपल्याला माहितीच नाही आहेत. तर या सिरीजमध्ये आपण कोल्हापूरमधील सगळी मंदिरं कव्हर करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर. श्री क्षेत्र करवीर अर्थात कोल्हापूरचं ग्रामदैवत म्हणजे भगवान कपिलेश्वर. परंपरेप्रमाणे करवीरचे धर्माधिकारी या देवतेच्या नित्यपूजेची जबाबदारी सांभाळतात. प्रत्येक शहराचं एक ग्रामदैवत असतं. त्या ग्रामदैवताचा उत्सव हा प्रत्येक गावासाठी शहरासाठी एक मोठी पर्वणी असते. कोल्हापूरच्या या ग्रामदैवताचा उत्सव महाशिवरात्रीला होतो. महाशिवरात्रीच्या आधी 3 दिवस मंदिर प्रदक्षिणा आणि फाल्गुन शुक्ल प्रतिपदेला या कपिलेश्वराची नगर प्रदक्षिणा संपन्न होते. कपिल तीर्थ म्हणजे 60 वर्षांनी कपिलाषष्ठीच्या योगावरती स्नान करण्याचं तीर्थ. कालांतरानं कपिल तीर्थ मुजून गेलं, त्या ठिकाणी मंडई झाली आणि त्याबरोबर पर्वणीचं स्नानही गेलं. पण तरीही 60 वर्षातून येणाऱ्या कपिलाषष्ठीच्या योगाचं महात्म्य आणि या कपिलेश्वराचं दर्शन अजूनही टिकून आहे. या कपिलेश्वराची ही नगर प्रदक्षिणा, कपिलेश्वर हा या मंडईच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडतो. बाबू जमाल दर्गा, गुजरी आणि या गुजरीमध्येच काशी विश्वेश्वर आणि कपिलेश्वराची भेट घडते. त्यानंतर गुजरी, भावसिंगजी रस्ता, भवानी मंडप याप्रमाणे अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेप्रमाणेच मार्गक्रमण करत पुन्हा रात्री उशिरा देव मंदिरात परत येतात. अत्यंत मोजक्या भाविकांना माहीत असणारी ही नगर प्रदक्षिणेची परंपरा. खरं तर करवीरचं हे ग्रामदैवत सुद्धा अनेक मोजक्याच लोकांना माहिती. करवीर निवासिनीच्या भक्तिवैभवाचा एक मानाचा पैलू म्हणजे हा कपिलेश्वराचा मंदिर प्रकार. तेव्हा सर्व शिवप्रेमी भक्तांनी तर भेट दिलीच पाहिजे, पण त्याचबरोबर श्री क्षेत्र करवीरावर ज्याची ज्याची निष्ठा आहे त्यांना आवर्जून दर्शन घ्यावाचं स्थान म्हणजे कपिलेश्वर मंदिर. विष्णूंच्या 24 अवतारापैकी एक अवतार म्हणजे कपिल मुनी. ज्या कपिल मुनींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करून स्वतःचं तपतेज केलं, तेच तपतेज स्थापित केलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे हे कपिलेश्वर. या कपिलेश्वराच्या मंदिराला मुखमंडप, मध्यमंडप, अंतराल आणि गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. मध्यमंडपातल्या भव्य रंगशिळेवरून देवाच्या अंतराल मंडपात प्रवेश करता येतो. या अंतराल मंडपात एक नंदी, उजव्या बाजूला एक उमामहेश्वराची मूर्ती आणि डाव्या बाजूला कपिल मुनींच्या सिद्ध पादुका स्थापित आहेत. करवीरातल्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी ज्या देवतेनं तप केलं त्या ठिकाणी त्या देवतेची स्मृती जपण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली जाते. या क्षेत्राचं, या करवीराचं ग्रामदैवत आपण करवीरची क्षेत्रस्वामिनी म्हणून जगदंबेचं नाव घेतो, करवीर निवासिनीचं नाव घेतो. पण प्रत्येक गावाला जसं ग्रामदैवत असतं तसं या कोल्हापूरचं ग्रामदैवत म्हणजे हे कपिलेश्वर. आणि कपिल मुनींचा सगळ्यात सुंदर इतिहास हा की आई माझा गुरु हे सगळेच जण म्हणतात. प्रत्येकाला त्याची माता ही गुरु समानच असते. पण ज्या ठिकाणी मातेनं स्वतःच्या पुत्राला गुरुस्वरूपात स्वीकारलं अशी जागा म्हणजे एक करवीर. आणि म्हणून या नात्यानं या करवीराचं एक आगळं महत्व आहे. आणखी एक विशेष विनोदाची बाब अशी की कपिल मुनी म्हणजे दत्तात्रयांचे मामा. देवहूती आणि कर्दम या ऋषी दाम्पत्याची कन्या म्हणजे माता अनुसया. या नात्यानं दत्तात्रय प्रभूंचं आजोळ म्हणजे कोल्हापूर. आणि त्या दृष्टीनं सुद्धा दत्तात्रय प्रभूंच्या या करवीर क्षेत्रातल्या भिक्षेला एक वेगळं महत्व आहे. आज आपण या कपिलेश्वराचंच दर्शन घेतोय, या करवीरच्या ग्रामदैवताचं दर्शन घेतोय. या ग्रामदैवताच्या भव्य सभा मंडपामध्ये एका छोट्या देवळीमध्ये मारुतीरायाची चक्रधार स्वरूपाची मूर्ती विराजमान. आपल्याला प्रश्न पडेल की इतक्या भव्य मंदिरामध्ये ही मारुतीरायाची सुंदर देवळीची मूर्ती कशासाठी? त्याचा आणखी एक अन्वय आहे. ग्रामदैवताचं मंदिर म्हणजे पूर्वीचं न्यायदानाचं ठिकाण. कपिलेश्वराच्या याच मंदिरामध्ये पूर्वी कोल्हापूरच्या ग्रामसभा, धर्मसभा होत. प्रत्येक गावचे निर्णय घेण्याची जागा जशी ग्रामदैवताचं मंदिर असते तशीच निर्णयांची सभा या मंदिरातही होत असते. अनेक शास्त्रार्थ, तत्वचर्चा, वादविवाद, निर्णय ऐकलेल्या या मंदिरातल्या या सगळ्या सभांचा साक्षीदार म्हणजे हा मारुती. आणि म्हणूनच कोणेकेकाळी या क्षेत्राचं एक न्यायदानाचं ठिकाण, थोडक्यात अगदी आपल्या बोलीभाषेत
गावकीचे निर्णय ज्या ठिकाणी होत ती जागा म्हणजे हे कपिलेश्वराचे सभामंडप आहे. कपिलेश्वराचं मंदिर प्राकार हे अनेक ऐतिहासिक मूर्ती आणि वैशिष्ट्यांसाठी कोण एकेकाळी मंदिरातून बाजूला आलेली करवीर निवासिनीची मूर्ती या ठिकाणी त्याची स्मृती म्हणून आजही या ठिकाणी देवीची एक लहानशी प्रतिमा स्थापित करण्यात आली. करवीरच्या ग्रामदैवताबरोबरच करवीरच्या क्षेत्रस्वामिनीच्याही एका प्रतिमेचं दर्शन भक्तांना नित्य घडतं. पूर्वाभिमुख अशा छोट्याशा देवळीमध्ये स्थापित ही चतुर्भुजा महालक्ष्मी आई अंबाबाई करवीरच्या ग्रामदैवताच्या डाव्या बाजूला विराजमान. आक्रमणांच्या काळामध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची मूर्ती काही काळासाठी मंदिरात नव्हती. 26 सप्टेंबर 1715 करवीर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या आज्ञेनं सिद्धोजीराव घोरपडे, नरहरभट सावगावकर वगैरे विद्वानांच्या मदतीनं श्रीपूजकांच्या घरात असलेली मूर्ती पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली. जर मूर्ती मंदिरात नव्हती तर ती होती कुठं? तर ती होती या ठिकाणी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका सुंदर अशा चौखांबीमध्ये ही मूर्ती स्थापित करण्यात आली होती. या मंदिराच्या सभामंडपामध्ये हा जो शिवलिंगाकार खळगा दिसतो त्या खळग्याच्या ठिकाणी जगदंबेची मूर्ती होती. आज याची स्मृती म्हणून या ठिकाणी एक गणेश प्रतिमा, एक अष्टभुजा महिषासुरमर्दिनी आणि एका यक्षिणीची, विद्यादेवीची म्हणजे महासरस्वतीची मूर्ती अशा 3 मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सिरीजमधला हा पहिलाच व्हिडिओ आहे. आणखी ही बरीच मंदिरं आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत आणि त्याबद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.